जगा वेगळे कार्य जयांचे जगा वेगळ्या गाथा त्यागातून जनहित साधुनी सोडून सुख करवाटा हो झेलून यानित नवी आव्हाने झेलून यानित नवी आव्हाने ध्येय करते साकार नव्या युगाचे पथदर्शक हे अजोड किमयागार 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 हृदयात ज्याच्या वसे नित्यसाई करवीर निवासिनी श्री अंबाबाई या दोन्ही दैवतांच्या आशीर्वादाबरोबरच अथक मेहनत आणि धाडसाने आंतरवस्त्रांच्या व्यवसायात उत्तुंग भरारी घेणाऱ्या उत्तम व्यवहारे धन साचवावे उदास विचारे वेच करी या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे केवळ धनानेच नव्हे तर तन आणि मनाने देखील समाजाचं ऋण भरभरून फेडणाऱ्या क्रिकेटच्या प्रेमामुळे आयुष्याकडे खिलाडू वृत्तीने बघत गेली 75 वर्ष जीवन हा आनंदमय प्रवास असं मानत या प्रवासात हजारो मित्रांना आपलंसं करणाऱ्या आपला आंतरवस्त्रांचा VIP हा ब्रँड लोकप्रिय करतानाच जनमानसात खऱ्या अर्थानं VIP म्हणून मान्यता पावलेल्या एका किमयागाराची श्रीयुत जयकुमार खंडेराव पाठारेंची ही गोष्ट. माझे वडील कळव्याचे. कळव्या एका छोट्याशा गावात ते राहत होते. माझी आई ही गिरगावमधली आणि त्यांचं लग्न झाल्यानंतर नशीब काढण्याकरता ते कोल्हापूरला गेले. तिथं त्यांनी युनियन इलेक्ट्रिक कंपनी या नावानं इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टिंग चालू केलं आणि एक छोटंसं दुकान जुना राजवाड्याच्या समोर थाटलं. त्यांचं नशीब बलवत्तर म्हणून त्यांची भरभराट त्या काळात फार अत्यंत झाली आणि ते कधी श्रीमंत झाले हे कुणाला कळालंच नाही. मग असते असते त्यांच्याकडे मोटरगाडी आली, परंतु माझे वडील कामात व्यस्त असल्यामुळे त्यांचं सारं लक्ष कामाकडेच जास्त असायचं. त्यामुळे कदाचित त्यांच्या डोक्यात आपण जमीन जुमला घ्यावा, आपलं स्वतःचं घर असावं वगैरे विचार आले नसावेत आणि म्हणूनच आमच्याकडं त्या काळी स्वतःचं घर किंवा स्वतःचा जमीन जुमला असं काहीही निर्माण झालं नाही. माझी आई गिरगावमधली आणि गिरगावमधून मुंबईचं हे असल्या थोडासा तिच्यावर पगडा असल्याकारणानं कोल्हापुरात तिला सेटल व्हायला तसा थोडासा वेळच लागला. ते एका भाड्याच्या घरात राहत होते आणि तिथूनच त्यांच्या संसाराला सुरुवात झाली, खऱ्या संसाराला सुरुवात झाली होती. त्यांचा संबंध मुंबईशी तुटला नव्हता. मुंबईचे अनेक त्यांचे मित्र शनिवार रविवारी त्यांना भेटायला येत असत आणि कोल्हापूरच्या सुग्रास जेवणाचा बेत घरी आखला जाई आणि त्याचा आस्वाद घेत असत. छत्रपती राजाराम महाराजांच्या राजवाड्याचं विद्युतीकरण करण्यापासून अनेक मान्यवरांची कामं खंडेरावांनी केली, ती आपल्या अंगभूत कौशल्य आणि मनमिळावू स्वभावाच्या जोरावरच. मी त्यावेळी लहान होतो आणि त्या लहानपणातल्या काही आठवणीमध्ये मला राजवाड्यात राजदरबारी जायला मिळालेली आठवण, त्याकरता शिवलेले डगला, इराफी, इजार आणि फेटा हे ड्रेस, त्याच प्रमाणे आम्ही ज्या घरात राहत होतो त्या राजारामपुरी 5वी गल्लीत एकदा पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे पाण्यात गेलेलं घर आणि आम्ही होडीत बसून केलेला प्रवास, ह्या देखील गोष्टी मला पुसटशा आठवतात. व्यवसायाची अशी भरभराट चालू असतानाच राजारामपुरीमधल्या इथल्या वास्तव्यातच श्री खंडेरावांचं अकाली निधन झालं. ज्यावेळी वडील वारले त्यावेळी परिस्थिती एकदम पालटली.
आणि मग आईची अग्निपरीक्षा चालू झाली आणि त्या परीक्षेत ज्या ज्या काही अडचणी आल्या त्याच्यावर मात करत तिनं आपल्या संसाराचा गाडा व्यवस्थितपणे चालवला. राजारामपुरी चौथ्यागली येथे आम्ही जयकुमार पाठारे साहेब व त्यांची फॅमिली व आमची फॅमिली आम्ही एकाच ठिकाणी जवळजवळ 20 वर्षे एकाच ठिकाणी आम्ही राहिलो होतो. त्यांची घरामध्ये आई, त्यांची एक बहीण आणि मोठे भाऊ असे त्यांची फॅमिली होती आणि आमच्याकडे आम्ही 4 भाऊ आणि 5 बहिणी असे आम्ही जॉईंट फॅमिली एकत्र शेजारी राहिलो होतो. एकच वरांडा होता आणि त्यांची परिस्थिती फारच अशी बेताची, आमची तर फारच बिकट अशी होती. काही वेळेला 2-2, 3-3 दिवस आम्ही चिरमुरे फुटाणे असे खाऊन राहत होतो दोघं मी. आमच्या आई म्हणजे वत्सलाबाई माने ह्यांचं आणि जयाच्या आईंचे अगदी जवळचे संबंध, मैत्रीचे संबंध. म्हणून आमच्या आई त्यांच्याकडं पहिल्या शिकायसाठी म्हणून गेल्या काय, आणि त्याच्याबरोबर आमच्या आईच्या मैत्रिणी किंवा ज्या काही होत्या त्या त्यांनी त्यांच्याकडे शिवणकाम शिकायसाठी म्हणून घेऊन गेल्या आणि त्या रूपानं त्यांना थोडीफार मदत होली. असं करता करता त्यांचं राजारामपुरी, शाहूपुरी ह्या भागात त्यांचं चांगलं नाव झालं काय शिवणकामाच्या ह्याच्यात. आणि न सांगता न बोलावताही त्यांच्याकडं बायका शिकायला, शिवणकाम शिकायला यायला लागल्या. त्यांना फुकट असं कुठलंही कुणीही पैसे दिलेले किंवा काय हे त्यांना चालत नव्हतं का, तर त्या अत्यंत स्वाभिमानी. एकीकडे अशा शिकवण्या करत जयकुमारजींच्या आई मालिनीबाईंनी पद्माराजे गर्ल्स स्कूल आणि ताराराणी विद्यापीठात अर्धवेळ शिवण शिक्षिकेची नोकरी करत संसाराचा गाडा नेटाने रेटला. नियोजन सोसायटीच्या जवळजवळ 10-12 शाखा आहेत. कोल्हापूर हे प्रमुख केंद्र आहे आणि न्यू हायस्कूल हे त्यामधलं विशेष मूळ शाखा त्याची. आणि त्याच्यानंतर काही योगायोगानं, काही कारणासाठी या संस्थेचं मुलींच्यासाठी असलेलं हायस्कूल पद्माराजे हायस्कूल त्यामध्ये माझी बदली काही कारणासाठी संस्था चालकांनी आणि आमच्या काही विचारविनिमय करून केली. त्यावेळी जयकुमारच्या आई या तिथं शिक्षिका म्हणून काम करत होत्या आणि शिवणकलेच्या शिक्षिका म्हणून त्या तिथं काम करत असताना सर्वांशी समरसरित्यानं वागणं, अतिशय कष्टाने त्यांनी दिवस त्यांच्या बोलण्यातून वरचेवर येत असे की आपण कशा कष्टातून दिवस काढलेत, आणखी माझ्यावरती अद्याप जबाबदारी कशी आहे, माझी 2 मुलं आणि ती कशी पुढं येतील या दृष्टीनं मला जे काही जमेल ते करायचं आहे, या भूमिकेतून त्या काम करत होत्या. सर्वांशी समरसतेनं वागत होत्या आणि विशेषतः त्यावेळेला विद्यार्थिनींना जास्त शिकवावं अशा तऱ्हेचं वातावरण नव्हतं. 7वी, 8वी, 10वीपर्यंत गेल्या की शिक्षण त्यांचं बंद. परंतु यांचं मुलींना सांगणं असे की आम्हाला शिकायला मिळालं नाही, पण तू शिक. घरातल्या लोकांचा विरोध असला तरी देखील त्यांची मनं तयार कर आणि पुढं शिक्षण घे, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. ही भूमिका त्या काळातसुद्धा त्यांनी आपल्या विद्यार्थिनीच्या समोर मांडलेली होती. माझ्या आयुष्यात आईनं माझ्याकरता बजावलेलं कर्तव्य किंवा माझ्यावर दाखवलेली माया याला मला तर वाटतं या जगात तोड नाही. त्यानं तिच्या 3 मुलांच्या करता जे काय केलं ते मोठ्या आत्मीयतेनं, कर्तव्य दक्ष स्त्री म्हणून आणि आपल्या मुलांना शिक्षण मिळून ती उच्च स्थानावर कसं पोचतील ह्या एकाच ईर्षेनं, एकाच गोलनं तिनं ही केलेले प्रयत्न अपूर्व असेच होते. जगाच्या इतिहासात त्याला तोड नाही. त्याच्याकरता तिनं घेतलेले कष्ट एक शिवणकला शिक्षिका काय करू शकते हे तिनं दाखवून दिलेलं आहे. आई इतकेच जयकुमारजी ऋण मानतात ते त्यांच्याचकडे काम करणाऱ्या सखूबाईंचे. माझं लहानपणीचं जेवण जवळजवळ शनिवार रविवार यांची आई जिला मी सखूबाई म्हणत होतो आणि मी सखूबाईचा जया या नावानंच त्या शुक्रवार पेठे त्यांच्या घरी प्रसिद्ध होतो. तिथंच जायचं
मला तिथं पुष्कळ आनंद वाटत असे. सखूबाईच्या हातची भाकरी आणि चटणी खाण्यात, बाबूरावांच्या बरोबर क्रिकेट खेळण्यात आणि नदीवर बाबूराव पोहायचे. मला पोहायला येत नव्हतं, बाबूरावनी शिकवलंच नाही. फार फार मजा यायची, पण शक्यतो वेळ आम्ही क्रिकेटच खेळण्यात जास्त घालवायचा. त्यांचे मोठे बंधू रघुनाथ, ज्याला आम्ही दादा म्हणत असू, ते आता ते आपल्यात नाही आहेत आणि त्यांची पत्नी कमळाबाई या आमच्यावर फार अत्यंत प्रेम करायच्या. दादाबरोबर पण पुष्कळ ते गोल्डस्मिथ होते, त्यांच्या दुकानात जायचं, काही वेळा त्यांच्यावर काम करायचं आणि दादाकडे हट्ट करायचा आणि दादाकडून 2 आणे काढायचे आणि काहीतरी खायला घेऊन परत यायचं. अशा तऱ्हेचे उद्योग माझे यांच्यावर चालायचे. मी त्या विभागातला एक लाडका सखूबाईचा जया म्हणून फारच प्रसिद्ध होतो. आमच्यावर ज्या वेळेला अत्यंत दुःखाची परिस्थिती कोसळली, त्यावेळी सखूबाईनं जे आम्हाला मदत केली त्याला या जगात तरी तोड असावी असं मला वाटत नाही. पोलीस खात्यातून निवृत्त झालेल्या बाबूरावांना थोरल्या बंधूप्रमाणे मान देत जयकुमारजी आजही अत्यंत जिव्हाळ्याने भेटतात आणि जुन्या आठवणींना उजाळा येतो. आमचे आई म्हणणं आमच्याकडे पाहिजे आणि हे लल्ला म्हणणार तू आमच्याकडे दे, असंच चालायचं. मी कधी जायचं तिकडं, कधी इकडं. ही आमच्याकडे लहानपासून असणार. घरात आल्यानंतर कसलीही भाकरी असली, मी ती भाकरी अगोदर करून ठेवलेली असते आईने. ती भाकरी खायची, चटणी असली चटणी खायचं, तसं खाऊन पाणी प्यायचं आणि परत खेळायला जायचं. असे प्रकार होत होते. एकदा काय झालं की तेही लहान, मीही लहान आणि आमची आई म्हणजे सखूबाई ही कपडे झाडत होती. कपडे झाडताना काय झालं, विचू होता, त्या कपड्यावरचा विचू होता, ते उडाला आणि त्यांच्या हातावर लागला. ते विचू चावल्यानंतर ते लागले रडायला. ते रडायला लागले म्हणताना ते काय रडतात म्हणताना मी रडायला लागलो. विचू चढत होता, ते जास्ती रडायला लागले म्हणताना आमची एक पिवळावाडा म्हणून एक आहे, त्या ठिकाणी साधू म्हणजे मठ होता, महादेवाचं मंदिर आहे, मठ होता. तिथे एक साधूसारखे राहत होते. त्या आमची आईने ह्याला काकत घेतलं. पिवळावाड्याजवळ त्या मठात साधूंच्याकडे गेलो. काय झालं तर म्हणले ना हेच विच्चू चावलं. असं आहे म्हणले. ते बांध्यालवरचं सोडल्यानंतर हे जास्तीच रडायला लागला. मी रडत होता. मग त्यांना हात आपटायला लावलो. मग त्यांनी ती काय मनातल्या मनात असं हे करून 3 वेळा असं फुकलो. फुकल्यानंतर ते हात आपटलं ते किंवा काहीतरी त्यांचाही विच्चू सगळा उतरला. असे दिवस जात असतानाच राजारामपुरीमधल्या श्रीराम विद्यालयात जयकुमारजींच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात झाली. प्रायमरी शिक्षण घेताना 2-3 किस्से मला आठवतात. पहिला किस्सा म्हणजे आम्ही ज्या वर्गात होतो त्या वर्गाच्या पाठीमागं बाळासाहेब डिग्रजकर नावाचे गृहस्थ राहत होते आणि ते दुपारी परकर घालायचे. आम्हाला मोठं हसू यायचं. आम्ही मित्र बाबू माने, सुहासिनी सबनीस वगैरे वळून अरे बाळासाहेबांनी परकर घातलाय पहा म्हणून हसत असू. नंतरचा किस्सा असा होता की त्यावेळी कॉलरा आणि प्लेगची साथ फार मोठ्या प्रमाणात यायची, पण मी इंजेक्शनला फार घाबरत असायचं. त्यामुळं मी माझ्या आईला शाळेत ज्या दिवशी इंजेक्शन असेल त्या दिवशी घेऊन यायचं. आणि त्यावेळी कॉलराचं इंजेक्शन म्हणजे ते एवढं दुखायचं कारण त्या सुया देखील मोठ्या असायच्या. त्या काळातलं इंजेक्शन आणि आत्ताचं इंजेक्शन याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आत्ता इंजेक्शन घेतलं तर तुम्हाला मुंगी चावल्या एवढीच वेदना होतात, पण त्या काळी खरोखरच अतोनात वेदना व्हायच्या आणि त्या वेदना घाबरून मी आईला कडकडून बोटाला चावल्याचं माझ्या अजूनही आठवणीत आहे. त्याच काळात आमचे हेडमास्टर कुलकर्णी, मी शाळेत दंगा करणारा विद्यार्थी असल्यामुळं थोडं दंगा करत असताना पकडलो गेलो होतो आणि मला त्यांनी मारलेला रप्पाटा अजूनही आठवतो.
तर हेकाजी मास्तरनी घेतलेला पोटाचा चिमटा अजूनही आठवतो. पण या सर्वातून एकच झालं की मी एक चांगला विद्यार्थी निर्माण झालो. श्रीराम विद्यालयाचं नाव उज्ज्वल करतच माध्यमिक शिक्षणासाठी जयकुमारजी न्यू हायस्कूलमध्ये दाखल झाले. शाळेत जाताना जी काही देवळं लागत होती त्यात महादेवाचं देऊळ होतं, मारुतीचं देऊळ होतं. अशा सर्व देवळात मी आणि माझा बालपणीचा जिवलग मित्र बाळासाहेब उर्फ मोहन देशमुख आम्ही दोघंजण जात असू. देवाला सगळ्यांना नमस्कार केल्याशिवाय शाळेत पोचायचंच नाही. पण आमच्या मनात सारखी पाल चुकचुकायची की माझे बाहेर ठेवलेले चप्पल तर चोरीला जाणार नाहीत ना. ह्या धाकधुकीमुळे आम्ही नंतर दोघांनी असा विचार केला की चप्पल न घालताच अनवाणी शाळेला जायचं आणि त्या प्रकारे आम्ही 11वीपर्यंत 8वी ते 11वी अनवाणीच शाळेला जात होतो. पायात चप्पल चोरीला जाईल या भीतीनं चप्पलच घालत नव्हतो. शाळेत वेळेवर पोचणं हे देखील आमच्या मनात असल्या कारणानं फारच लवकर घरातून निघून आम्ही बरोबर शाळेत पोचतही असू. त्याचप्रमाणे शाळेत जाताना आमचा एक तिसरा मित्र होता. तो हनुमान देवळाजवळ एक ओढा होता आणि त्या ओढ्याजवळ आलं की त्या श्रीकांत पोटेला शौचालय यायचं आणि मग तो 10 मिनटं तिथं घ्यायचा आणि त्यामुळं पहिल्या दिवशी आम्हाला उशीर झाला. पण नंतर आम्ही त्याच्याकरता 10 मिनटं, कारण हा त्याचा रेग्युलर धंदा झाला, त्यामुळं आम्ही 10 मिनटं अगोदरच निघायचं आणि हे सुद्धा आम्ही कन्सिडर करून शाळेवर मात्र कधीही वेळेअवेळी न पोचता वेळेवरच पोचत होतो. त्याचप्रमाणे हे सर्व करत असताना खेळ याच्याकडं माझं चित्त फार लागलेलं असायचं. खेळायला कधी मिळतं हा अभ्यासापेक्षाही मला जास्त आवडता विषय. परंतु तरी देखील मी तसा स्कॉलरच होतो. पहिल्या 3 नंबरमध्ये माझा नंबर असायचा, कधी पहिला तर कधी तिसरा, पण त्याची मी जास्त फिकीर करायचा नाही. तसा मराठीचा मी स्कॉलर होतो. आणि एकदा माझ्यात आणि माझ्या मोहन देशमुखमध्ये पैज लागली की तू मराठीत कधीही नापास होणार नाहीस. मी त्याला सांगितलं ही आपली जी परीक्षा आहे ती प्रिलिमिनरी परीक्षा होती SHच्या आधी. मी त्याला सांगितलं मी या परीक्षेत मराठीत नापास होणार आहे. केवळ गंमत म्हणून समासाचं जे विग्रह करायचे होते ते मोठे गमतीशीर विनोदी असे मी करून टाकले की मराठी आणि त्याचं सोयरसूतक कधीही कुठेही नव्हतं, अशा प्रकारचे ते विग्रह होते. त्याचप्रमाणे जो निबंध असायचा तो देखील एखाद्या टीकेचा विषय असावा किंवा एखादा गमतीचा विषय अशा प्रकारे लिहिला गेला आणि त्यामुळंच मी त्यात कधीही पास होऊ शकलो नव्हतो अशी मला खात्री होती. परंतु दुर्दैवानं पैस त्यानं जिंकली, कारण माझे जे सर होते मराठीचे घोटणे त्यांनीसुद्धा केवळ गंमत म्हणून 35 मार्क असं करून एक धप्पाटा आणि 35 मार्क दिले आणि माझ्या मित्रानं पैस जिंकली. शालेय जीवनातल्या अशा अनेक गमती त्यांच्या मित्रांना आजही जशाच्या तशा आठवतात. आमचा शाळा सोडली की बाकीचा वेळ आमचा 6व्या गलीच्या कोपऱ्यावर पुलावर बसण्यात किंवा गेंजगेंच्या हॉटेलमध्ये बसण्यात जायचा. बाबूराव गेंजगे ह्यांना मधनातनं दुपारी वगैरे लहर उठायची, पत्ते खेळायची. काय त्यावेळेला आमच्या इथं पत्ते खेळणारा किंवा हे खेळणारा असं दुसरं कोणी नव्हतं. तेव्हा ते जया पाठारे, मनोहर भोसले वगैरे अशा 2-3 घेऊन पत्ते खेळायला बसायचे. पत्ते खेळायला सुरुवात करताना बऱ्याच वेळेला जया जोकर दाखवून डाव जिंकायचा. काय जोकर दाखवून डाव जिंकायचा आणि बाबूराव गेंजगेंना सारखे पहिये ओढायची की बाबा हा नेहमी जोकर कुठनं काढतोय. काय तर त्याला त्यांनी झाकऱ्या म्हणून नाव पाडलं. काय जयाला नेहमी ते झाकऱ्या म्हणायचे. हॉटेलचं वातावरणाचं हे आली मंडळी की सरळ कपाट उघडायचं, गरम भजी केलेले घ्यायची, खायची. काय शेट आज भजी चांगली केल्यात पहिल्यांदा, आणि हाताने घ्यायचं, खायचं, जायचं. चहा करायचा. तेव्हा ते पूर्वी कसं होतं वर झाकण होतं आणि ते शोधण्याचं चहाचं, त्याच्यातनं चहा शोधून घ्यायचा,
चेष्टा करत चहा पीत बसायचं. आमच्या भावांचं शेट हे नाव त्यांनीच पाडलं. त्या हॉटेलमध्ये आम्ही नेहमी बसलेलो असायचं संध्याकाळी आणि मग क्रिकेटवर मोठ्या मोठ्या गप्पा चालायच्या. पण मी त्यांच्याकडे बनवलेला बटाटेवडा किंवा स्वतः बनवून घेतलेला चहा हा पैसे न घेता बाबूरावांशी गप्पा मारता मारता घ्यायचा आणि सांगायचं, अशा शब्दात सांगायचं जे शब्दही मला अजून आठवतात. क्या बाबूराव आज क्या बनाया है, हाँ बहुत बड़ा चाय वड़े में तो बहुत मज़ा आया, अभी थोड़ा साय वाला चाय मारता हूँ. चेष्टा लई झाली की म्हणायचे, अरे झाकऱ्या लई झाला आता ग बस, तुम्हा आम्हाला जरा धंदा करून दे. तर अशा तऱ्हेच्या गमती जमती होत्या. त्याचवेळी किसन गेंजगेंच्या बरोबर लावलेली बिस्किटं खाण्याची पैज, आम्ही ग्लुकोजची 6 बिस्किटं पुडा खाल्ला आणि नंतर वॉमिटिंग केलं आणि पैज हारलो. एक दिवस आम्ही बसलो असताना गप्पा मारत ते बाबुराव मांड्यांनी त्यांना डिवसलं, ह्याला पहिलवानाची गंमत करूया. बाजूला एक अंगातलं रान होतं, त्या रानात आमची कुस्ती. पाटोळे साहेबांच्या अंगाला सगळं खेळताना खरबडून गेलं सगळं अंगात, रक्त घ्यायला लागली. तरी त्यांची ताकद आणि आमची युक्ती ह्यात आम्ही सरस. त्या कुस्तीमध्ये जरी हार पत्करली असली तरी तालमीच्या मातीत खेळलेल्या कुस्त्याची आठवणी ताजीतवानी आहे. लहानपणाच्या काही मैत्रीच्या गोष्टी मला आजही आठवतात. त्यातली एक गोष्ट, बाबूराव मानेंच्या बरोबर मला लागलेला कबुतरं पाळण्याचा छंद. कबुतरांच्या पाठीमागं हिंडत राहून चुकवलेली शाळा, आईचा खाल्लेला मार. त्याला पाखराचं वेड, पाखरं बघायचं. पाखरं म्हणजे त्यावेळेला आम्ही कबुतरांना पाखरं म्हणायचो. काय ते पाखरं त्याला बघायचे आणि हे ते, त्याच्यामुळे तो संध्याकाळी आला की मला म्हणायचा, हे बाबू चल जरा त्या श्याम्याकडे पाखरं बघून या, नवीन काय आलं आहे का बघूया. काय मग आम्ही ते श्याम्याकडं, म्हणजे 4थ्या गल्लीला पाखरेवाला होता की त्याच्याकडं पाखरं असायची, तिथं जाऊन त्याच्याकडं पाखरं बघत बसायचं. आणि नवीन कुठलं आलं आहे त्या पाखरावर त्याचं आमचं हे चालायचं की हे गिरेबाज पाखरू आहे, हे आमकं आहे, ते पायमोरे आहे. पायावर केस असलेल्या पाखराला पायमोरे म्हणायचे. काय हे अगदी त्या ह्याच्यापासून आम्ही त्या पाखराच्या ह्याच्यात पटाईत झालो. काय गावातले पाखराचे सगळे अड्डे आम्हाला माहिती होते. हे जय आणि आम्ही हे पाखराच्या अड्डी सारखे फिरत बसायचं. त्याचबरोबर पाखराच्या शर्यती जशा लागायच्या की किती वेळ कोणाचं पाखरू वरती आकाशात राहतं हे या शर्यती लागलेल्या असायच्या. त्यावेळेला तरी आम्ही आमकाच दोघेजण त्या शर्यती बघायला असायचं. काय आणि आमची नजर म्हणजे बाजूला आजूबाजूला कोण आहे ह्याच्याकडे नसायचीच, फक्त आभाळाकडे. कुठं पाखरू दिसतंय, कुणाला दिसतंय, कसं दिसतंय, काय दिसतंय हे आम्ही बघत बसलेलं असायचं. पण कालांतरानं हळूहळू शाळा आणि ह्याच्यात तो आमचा पाखराचा जो नाद आहे तो कमी झाला. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही बुद्धिबळ आणि व्यापार हे खेळत असो. व्यापार आम्ही विकत आणला नाही. परीक्षा झाल्यानंतर ज्या वह्या राहतात मोकळ्या भरलेल्या, त्याचे कागद असायचे, त्याचे आम्ही नोटा तयार करायचो. एका ड्रॉईंग पेपरवर सगळं ते व्यापार तयार केलेला होता, तिथं आम्ही खेळायचो. बुद्धिबळ हे आमचा महत्त्वाचा खेळ होता. त्यामध्ये आम्ही सगळेजणच बुद्धिबळमध्ये एक्सपर्ट झालो होतो. बालपणात मित्रांच्या बरोबर अनेक खेळ मी खेळलो. ॲथलेटिक्स, फुटबॉल, हॉकी, टेबल टेनिस आणि कॅरम. कॅरममध्ये मी आणि माझा मित्र अरविंद मिस्त्री, जो बाबूराव पेंटर यांचा मुलगा होता, हे आम्ही दोघं खेळायला बसलो की स्ट्राईक टू फिनिश असा गेम खेळत असू. परंतु शेवटी क्रिकेट हा खेळाचा राजाच माझ्या मनात बिंबून गेला. अर्थात न्यू हायस्कूलमध्ये जाण्याचं काहीचं कारणही हेच होतं. आमची शाळा म्हणजे खेळाडूंचं आगरच होतं. क्रिकेटचं वेड असल्यामुळे त्याला आमच्या शाळेतून खेळायचं होतं. आमच्या शाळेची टीम त्यावेळेस सॉलिड होती. इतकी सॉलिड की कॉलेजची पण टीम घाबरायची.
आणि ह्याला तर छंद होता क्रिकेटचा. तो तिथल्या राजारामपुरी शाहूपुरी भागातल्या मुलांबरोबर शाहूपुरी जिमखान्यावर खेळायचा. आणि त्यातूनच त्यांनी त्याच्या आईच्या पाठीला लागून न्यू हायस्कूलमध्ये ॲडमिशन घेतलं. आईने फुलफिल केला एका अटीवरती, बाबा रे तुला इंजिनियर व्हायचं आहे, तू अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नको, क्रिकेट आमच्या शाळेत खेळणारे कसे खेळत ते तिने पाहिलं होतं. आज स्वरूप बदललेलं असलं तरी राजारामपुरीमधल्या या गल्ल्यांमध्ये चालू झालेलं क्रिकेट महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत आणि पुढेही चालूच राहिलं. 55 सालाच्या दरम्यान काय झालेलं, इथं एवढी वस्ती नव्हती. राजारामपुरी हे आता आमचं जे घर बघता तुम्ही त्या स्टाईलचीच सगळी घरं होती. सुट्टी घरं, एकमेकांशी संबंध तेवढ्यापुरतेच असायचे, अगदी फार जवळीक असणारी क्वचितच माणसं. तर अशा ह्याच्यामध्ये काय ट्रॅफिक तेव्हा काहीच नव्हता. अरून फिरून एखादी सायकल, 1-2-4 सायकली किंवा एखादा दुसरा टांगा इथून क्रॉस व्हायचा. तेव्हा आम्हाला क्रिकेट खेळताना कधीही अडचण आली नाही किंवा कोणी बॉल लागला म्हणून ओरडत आलं नाही. अशा तऱ्हेनं आमचं जे क्रिकेट चालायचं, क्रिकेटचा प्रेम म्हणजे आमचं त्याचं तर भयंकरच होतं. आम्ही आपले खेळाडू जायचं, खेळून यायचं एवढंच आम्हाला माहिती. शेवटी आया ओरडायला लागायच्या, अरे जेवायचं आहे की नाही तुम्हाला, हां. मग सगळे डिस्पर्स झाले की घरी जाऊन जेवणं करून कशी तरी 1 तासभर घरात राहून 4 वाजता पुन्हा सुरुवात व्हायची आमची. 4 ते संध्याकाळी अंधार पडेपर्यंत आमचं क्रिकेट चालू असायचं. आम्ही जे क्रिकेट खेळत होतो तेव्हा आमच्याकडे बॅट नव्हती, विकेटं नव्हत्या किंवा लेदर बॉल पण नव्हते. आमच्याकडे जे बॅट होता तो एक दांडू असायचा आणि त्या दांडू म्हणजे आमचं बॅट, एक फळी म्हणजे आमच्या विकेटा. आणि आमच्या ह्याच्यामध्ये एका टीममध्ये 3, एका टीममध्ये 3, 6 लोक असायचे. बॉलरनं बॉल टाकला की पाठीमागं ते कट्टा होता त्याला जाऊन तटायचा, तो बॅट्समननं त्याच्याकडे परत टाकायचा. उजव्या साईडला 1 प्लेअर आणि समोर 1 प्लेअर, संपली टीम. लाकडी बॉल असल्यामुळं तो काय विशेष लागत नव्हता आणि दांडू ह्यामध्ये प्रॅक्टिस केल्यामुळं तो पुढे चांगला क्रिकेटर झाला. लाकडी बॉल जे होते ते महालक्ष्मी मंदिरमध्ये मिळत होते, 10 पैशाला 1 मिळायचे त्यावेळेला. त्यावेळची एक गोष्ट म्हणजे आम्ही क्रिकेट खेळायला सायकलीवरून निपाणीला गेलो होतो. ती पूर्वी रायापुरी 4थ्या गल्ली इथे राहत होते आणि आम्ही 5व्या गल्ली इथं अजूनही राहतो. आणि त्यांची शाळा ही श्रीराम विद्यालय आमच्या 6व्या गल्लीला जवळच असल्यामुळं त्यांचं ह्या गल्लीत येणं जाणं हे सारखंच होतं. आणि लहानपणापासून आमची तशी ओळख होतीच. आणि आमच्या नेहमी 4थी गल्ली आणि 5वी गल्ली अशा क्रिकेट मॅचेस व्हायच्या, लेदर बॉलच्या म्हणा, रबरी बॉलच्या. पण त्या क्रिकेट मॅचमध्ये आमची गल्ली केव्हाही जिंकू शकली नाही. कारण त्या टीममध्ये JK पाठारे, म्हणजे आम्ही त्यांना JK म्हणतो, हे असल्यामुळं आम्हाला कधी ते विजयी करू दिलेलं नाही. त्यांच्या नावातच जय असल्यामुळं नेहमीच त्यांच्या टीमचा जय व्हायचा. त्या काळात मी शाळेत जात असताना प्रॅक्टिसच्या वेळी उंबरेगारनं मारलेला एक षटकार मी त्याचा कॅच पकडला. त्यावेळी उंबरेगारनं तिकडून हात हलवून त्याचं माझं कौतुक केलं. ते अजूनही माझ्या आठवणीत जसेच्या तसं आहे. माझी आणि त्यांची म्हणजे क्रिकेटमुळे जास्त घसट झाली आणि आम्ही जवळ आलो तर क्रिकेटमुळेच जवळ आलो. त्यांच्या एक कडक शिस्तीच्या होत्या ना, त्यामुळे ते क्रिकेटला परवानगी देत नसत ना. कारण मी क्रिकेटर असल्यानं, ऑलराऊंडर असल्या कारणानं, म्हणजे मी बॉलिंगही नवीन चेंडू होतो, बॅटिंगही करत होतो. तर त्या बॉलरला विकेट्स पाहिजे असल्या तर विकेट कीपर चांगला लागतो म्हणून मी त्यांच्या पाठीशी लागून त्यांच्या घरी जाऊन त्यांचे शर्ट, पॅन्ट किंवा बूट घेऊन माझ्या डिक्कीत ठेवायचा आणि नंतर त्यांना सांगायचा की तुम्ही सरळ ग्राउंडवर कॉलेजला किंवा स्कूलला जातो आहे म्हणून सांगा आणि सरळ ग्राउंडवरती या. त्याप्रमाणे ते येत होते. लहानपणी आमच्याकडे कोल्हापूरला महाराष्ट्र विरुद्ध गुजरात आणि बडोदा ह्या रणजी ट्रॉफी 2 झाल्या होत्या आणि त्यापैकी गुजरातबरोबर होणाऱ्या मॅच पाहण्याकरता मला अतूट इच्छा झाली. पण त्या काळात
त्या मॅचचं संपूर्ण तिकीट 25 रुपये होतं आणि त्या तिकिटाचे पैसे माझ्याकडे नव्हते, म्हणून मी घरातून पैसे चोरले आणि तिकीट काढलं. पण माझी चोरी उघडकीस आली आणि आईचा मार खाल्ला. पण शेवटी आईनेही क्रिकेटवरचं प्रेम पाहून जाऊ दे ना, आता तिकीट काढलेलंच आहे तर त्याला मॅच पाहू दे अशी परवानगी दिली आणि मी त्या मॅचचा पुरेपूर आनंद उपभोगला. आईचा मार खाल्ल्यामुळं चोरी करणं किती वाईट आहे आणि पुन्हा अशी चूक आपल्या हातून घडली नाही पाहिजे हे मनात तंतोतंत बिंबलं होतं. आणि केवळ क्रिकेटच्या प्रेमामुळं ते माझ्याकडून झालेला तो एक गुन्हा होता आणि तो गुन्हा माझ्या आयुष्यातील चोरीचा शेवटचाच ठरला. आईच्या संस्कारांचं आणि कष्टाचं चीज करत जयकुमारजींनी न्यू हायस्कूलमधून शालेय शिक्षणही उत्तम रीतीने पूर्ण केलं. ज्यावेळी मी शाळेतून कॉलेजमध्ये प्रवेश केला त्यावेळेचे कॉलेजचे विद्यार्थी सगळे फुल पॅन्ट व अप टू डेट कपड्यात असायचे. परंतु आमच्या परिस्थितीमुळं मला हे शक्य नव्हतं. मी हाफ पॅन्ट आणि हाफ शर्टमध्ये असायचा. पण काही काळानंतर मला हे जाणवायला लागलं आणि मी आईकडे हट्ट घेतला की मला देखील फुल पॅन्ट आणि फुल शर्ट पाहिजे, कारण इतर विद्यार्थी कॉलेजमध्ये तसेच कपडे घालून येतात. आणि मग आई देखील या हट्टाखातर मला 2 पॅन्ट आणि 2 शर्ट आईनं मला शिवून दिले. त्यावेळचा जो आनंद होता तो नव्या कपड्याचा आनंद मी यानंतर कधीही उपभोगलेला नाही. शक्यता नसताना मिळालेलं हे कपडे याच्यामुळे निर्माण झालेला आनंद, आत्ता मला कितीही कपडे मिळाले तरी त्या कपड्याचा आनंद आता मला मिळू शकत नाही. राजाराम कॉलेजमधलं शिक्षण असं सुरू झालं आणि राजाराम कॉलेजमध्ये गेल्यानंतर माझं क्रिकेटचं प्रेम परत उफाळून आलं आणि क्रिकेट टीममध्ये मला चान्स मिळावा याच्याकरता मी प्रयत्न केला. परंतु त्या काळी राजाराम कॉलेजच्या टीममध्ये सगळे सरकार लोक क्रिकेट खेळत होते, त्यामुळं मला चान्स मिळाला नाही आणि मला असं वाटलं की माझ्यावर हा अन्याय झाला आहे. म्हणून मी तिथल्या सिलेक्शन कमिटीच्या इन्चार्जला सांगितलं, माझं सिलेक्शन तुम्ही डावललेलं आहे, पण लक्षात ठेवा मी हे कॉलेज सोडून जाणार आहे आणि पुढच्या वर्षी तुम्ही सतत मिळवलेलं हे 15 वर्षाचं शील्ड तुमच्याकडे राहणार नाही, ते मी ज्या कॉलेजमध्ये असेल त्या कॉलेजकडे जाईल. आणि अशा प्रकारे मी सोलापूर येथे DAV कॉलेज इथं ॲडमिशन घेतलं आणि इंटर सायन्सला गेलो आणि त्यांच्याकडून क्रिकेट खेळायला चालू केलं. मला तिथं सहजासहजी प्रवेश मिळाला. एक तर कारण 15 वर्ष सतत शील्ड जिंकणारा राजाराम कॉलेजचा हा विद्यार्थी, दुसरं माझं विकेट किपिंगवर एवढं प्रभुत्व होतं की त्यांना ते टाळताच आलं नाही, आणि तिसरं त्यांच्याकडं ओपनिंग बॅट्समन म्हणून त्यांना कोणीतरी हवं होतं, त्याच्याकरताही माझी सिलेक्शन झालं आणि अशा रीतीनं विकेट कीपर आणि ओपनिंग बॅट्समन म्हणून माझी त्या टीममध्ये सिलेक्शन झालं. आणि DAV कॉलेजची क्रिकेटची टीम अतिशय उत्कृष्ट होती. त्यात जयचा वाटा 50%, मी सांगणार नाही जास्त कमी, पण 50% त्याचा वाटा होता. त्यावेळेला इंटर कॉलेज टुर्नामेंट्स व्हायच्या. कोल्हापूरचा मी राजाराम कॉलेजमध्ये होतो आणि जय DAV कॉलेजमध्ये. आणि आमची मॅच होती आणि त्याचं खेळणं बघितल्यानंतर तो खेळत होता आणि मला काय लक्षात येण्याला आऊट कसा काढायचा, तोपर्यंत त्याचा 100 झालेला होता. त्याच्या 100मुळं DAV कॉलेजनं आम्हाला हरवलं. आणि राजाराम कॉलेजची जी परंपरा होती क्रिकेट ट्रॉफी, इंटर कॉलेज क्रिकेट ट्रॉफी जिंकायची, ती ह्या जयच्या 100मुळं ती मोडली. पण सांगायचं उद्देश होतं की त्याला डेडिकेशन होतं क्रिकेटचं. त्यावेळची मला एक गोष्ट आठवते. पिलू घाटणेकर नावाचे एक अत्यंत रेल्वेचे फास्ट बॉलर होते. आमच्या त्या तिथे रणजी लीग मॅचेस चालू होत्या पार्क मैदानावर, आणि पिलू घाटणेकर अपोजिट टीममध्ये असल्याकारणानं मला पिलू घाटणेकरबद्दल काहीच माहिती नव्हतं, पण दुसरे जे प्लेयर्स होते त्यांना माहिती होतं. तर आमच्या कॅप्टनच्या मनात असं आलं की आज बाळ लिमये यानं ओपनिंग करावं. पण बाळ लिमये हा त्या पिलू घाटणेकरांना अत्यंत घाबरत होता, त्यामुळं त्यानं सांगितलं माझं पोट दुखतं आहे, मी आत्ता बॅटिंगला जाऊ शकणार नाही. आणि मग शेवटी परत मला तो मोका मिळाला आणि मी ओपनिंगला गेलो
आणि जवळजवळ शतकाजवळ जाईल एवढी रणसंख्या बनवली आणि माझं क्रिकेटवरलं प्रभुत्व मी दाखवून दिलं. याचं कारण एकच आहे, क्रिकेट हा सायकोलॉजिकल गेम आहे. जर मला अगोदर माहिती असतं की बाळ पिलू घाटणेकर हा फास्ट बॉलर आहे, त्याचं रणजी ट्रॉफीमध्ये खेळलेलं आहे वगैरे वगैरे, तर कदाचित मी तो स्कोर करू शकलो नव्हतो. पण मी याबाबतीत अज्ञान असल्याकारणानं बेधडक क्रिकेट खेळलो आणि उत्तम असा परफॉर्मन्स दिल्यामुळं माझा सोलापुरात नावलौकिक झाला. आणि नंतर तोच नावलौकिक कोल्हापुरामध्ये मी ज्या वेळेला क्रिकेट खेळायला आलो त्यावेळी तिथंही झाला. आणि मग मुंबई युनिव्हर्सिटीच्या अगेन्स्ट मला खेळायला मिळालं आणि बऱ्याच कंपन्यांच्याकडून मला प्रोफेशनल खेळाडू म्हणून बोलवणं यायचं. मी त्यांच्याकडून खेळायचं. त्यातील कोल्हापूर शुगर मिल, कोल्हापूर शाहू मिल, टॅक्सी ड्रायव्हर युनियन, टॅक्सी ड्रायव्हर संघ, बावडेकर सरकार वगैरे टीम्सकडून मी क्रिकेट खेळलो. क्रिकेटमध्ये तर मी इतिहास घडवला होता. मला लहानपणी माझा एक हात क्रिकेटमध्ये मोडला होता आणि त्यामुळं मला माझ्या आईनं खेळायला मला बंदी केली होती क्रिकेट. पण कॉलेजमध्ये प्रवेश केल्यानंतर आईची परवानगी न घेता मी क्रिकेटमध्ये प्रवेश केला. कारण त्यावेळी मी सोलापूरला होतो आणि उत्तम प्रकारे क्रिकेट खेळलो. इंटर कॉलेजेस, डिस्ट्रिक्ट लेवल आणि महाराष्ट्राच्या टीममध्ये प्रवेश मिळेल या प्रकारचं क्रिकेट मी खेळलो. किंबहुना त्यावेळचे विकेटकीपर नाना जोशी यांचे उद्गार होते की माझ्यानंतर हा माझा इंडियाचा विकेटकीपर होईल. आपल्या जडणघडणीत आपले थोरले बंधू श्री विजयकुमारजींचा महत्त्वाचा वाटा आहे असं जयकुमारजी मोठ्या आदरानं सांगतात. सर्वसाधारण विद्यार्थी आपले मोठे भाऊ किंवा बहीण काय करत असतात याच्यावर लक्ष ठेवूनच आपलं जीवन ठरवत असतात. त्याचप्रमाणे मीही देखील माझा भाऊ काय करतो आणि त्याच्या पाठोपाठ आपल्याला काय केलं पाहिजे हे सुद्धा त्याच्याकडूनच मी धडे घेतले. माझा भाऊ अभ्यासात अत्यंत हुशार होता आणि त्यामुळं मला सुद्धा शिक्षणाची आवड झाली. पण त्याच्या इतका हुशार मी नव्हतो. परंतु त्या काळात वर्तमानपत्रात लेख कसे लिहिले जातात आणि एखादं छोटं वर्तमानपत्र जसं चालतं अशा प्रकारचे हस्तलिखित वर्तमानपत्र आम्ही आपसात लिहित असू, एकमेकावर टीका करत असू. एका वर्तमानपत्राचा संपादक तो असायचा तर दुसऱ्या वर्तमानपत्राचा संपादक मी असायचा. त्याला वर्तमानपत्र म्हणता येणार नाही, पण ते घरगुती आणि मित्रामध्ये चाललेलं असं ते टीकेची झोड उठवणारं असं खेळ म्हणता येईल. आणि माझ्या वर्तमानपत्राचं नाव हंटर होतं. त्याच्या वर्तमानपत्राचं नाव काय होतं ते मी आत्ता विसरलेलो आहे. पण या प्रत्येक गोष्टीत विजयचा प्रामुख्यानं लीडरशिप असायची. हे असं करायचं, ते असं करायचं, ते ठरवायचं काम माझा मोठा भाऊ विजय करायचा. आणि त्यामुळंच मी त्या गोष्टीला विजयकडून बरंचसं शिकलो असं मानू शकतो. मी ज्या वेळेला माझा 5वीत असताना हात मोडला होता त्यावेळी लायब्ररी काढायची कल्पना विजयचीच होती. आणि ते वाचनालय कोल्हापुरातलं एक राजारामपुरीतलं उत्तम वाचनालय म्हणून प्रसिद्धीस आलं. त्यावेळी त्या वाचनालयात नवीन नवीन स्कीम चालू करून सेल्समनशिप म्हणजे काय असतं हेही त्यानं मला शिकवलं. जयच्या वडिलांचं थोडंसं अकाली निधन झालं आणि त्यानंतर त्याच्या आईने या तिन्ही मुलांचं जे लालनपोषण केलं, त्यांचं शिक्षण केलं. त्या बाई फार खंबीरपणे उभ्या राहिल्या. कशालाही त्या प्रसंगाला न डगमगता त्यांनी काम केलं आणि एक अत्यंत संयमी आणि हार्डवर्कर अशा प्रकारच्या त्या टीचर होत्या. आणि त्यांनी शिवण क्लासेस वगैरे सगळ्या गोष्टी करून सगळं आपल्या संसारात चालवला. त्यानंतर ही मुलं जी तिन्ही आहेत, विजयराव, नंतर जयकुमार आणि तिसरी म्हणजे बेबी, तिला मी बेबी म्हणायचे. ही तिन्ही मुलं समंजस, कामसू, घरातले कामं उचलणारी, कामं करणारी आणि अशा प्रकारे सगळ्या व्यवस्थितपणे राहणारी अशी मुलं होती. त्यांची बाहेरच्या खोलीमध्ये
एक छोटीशी लायब्ररी त्यांनी चालवली होती आणि त्या लायब्ररीचा लाभसुद्धा हायस्कूलला असताना आम्ही सगळ्यांनी घेतला. राजारामपुरीत ती माझ्या समजुतीप्रमाणे त्यावेळी एकच लायब्ररी होती आणि त्या लायब्ररीचं बरेचसे लोक त्याचा भाग घेत होते. आता जयचा स्वभाव म्हणाल तर उसळत्या ज्याला उत्साहाचा कारंजा किंवा उत्साहाचा झरा असा हा जय आहे. आमच्या शिक्षणाच्या काळात अनेक आईच्या मैत्रिणींनी आम्हाला सहयोग दिला. कोल्हापुरातील अनेक कुटुंबांनीही सहयोग दिला आणि त्यामुळंच आमचं शिक्षण परिपूर्ण होऊ शकलं. जयदाच्या आईची आणि माझ्या आईची मैत्री खूप. ते जेव्हा कोल्हापूरला आले राजारामपुरीमध्ये तेव्हा दोघींना इतका आनंद झाला की दोघी एकमेकांच्या घरी जाणं येणं आणि नंतर स्वतःचं म्हणजे घरातली काही सुखदुःख सांगणं, एकत्र सगळे असायचे. आणि आम्ही जयदाकडे जायचं, मावशी म्हणून ती आम्हाला शिवण शिकवायची. अगदी सख्खी मावशी असल्यासारखंच आमचं नातं. आणि आम्ही त्या घरात जात होतो. परिस्थिती बेताची होती त्यांची. मग तोही त्याला वाटायचं की या मुलींना शिकवायचं म्हणून तो शिकवायला यायचा आम्हाला. माझी मोठी बहीण उज्ज्वला एकबोटे, ती आता बडोद्याला असते. आणि डॉक्टर एक बहीण मृदुला वैरागकर, आता ती डॉक्टर झालेली आहे. तिला आणि मला, मी त्याच्याबरोबर इंग्लिश वगैरे बोलायचं, शिकायचं वगैरे चाललेलं असायचं माझं. पण तो म्हणजे आत्मीयतेने शिकवत होता आणि सगळ्यांना. मी लहानपणापासूनच अगदी खोडकर, आणखीन अवखळ असल्यामुळे जयदादाला खूप त्रास द्यायचे, मस्ती करायची. पण शांतपणे तो अगदी मोठ्या भावाप्रमाणे अगदी नेहमी म्हणजे माझ्या आठवणीत जयदादा म्हणजे अगदी प्रेमळ दादाच असाच आहे. मला आणि माझ्या मोठ्या बहिणीला तो काही विषय शिकवायला यायचा. शिकवणी होती म्हणजे त्यावेळेला सुद्धा त्याला कधी मी शांतपणे शिकवू दिलं नाही. त्रास देतच हे करायची. पण बिचारा कधी बोलायचा नाही, कारण नेहमी माझे मार्क्स वगैरे चांगले असायचे. माझी मोठी बहीण मात्र अगदी शांत स्वभावाची, आणखीन ती कधी त्याला त्रास द्यायची नाही. पण माझा अवखळपणा आणखीन त्याला त्रास देणं आणि दंगामस्ती करणं, टॉम बॉय टाईप अगदी चालू असायचं. आईला पण त्याच्याबद्दल खूप म्हणजे वात्सल्यच होतं ते. त्याला क्रिकेटची खूप आवड होती आणि त्यामुळे आई म्हणायची की तुला जर तिकीट वगैरे मी काढून देते आणि तू क्रिकेट बघायला जा. आणि त्यालाही आनंद वाटायचा. मला मागे वळून बघताना असं वाटतं की आईने जे त्याला क्रिकेटच्या आवडीसाठी हे तिकीट घे आणि तू जा जे बघायला, आणि ते त्याला त्याची जाणीव त्याची झालेली असेल म्हणून मग त्यांनी आम्हालाही शिकवणी घेताना त्याची परतफेड व्हावी असं त्याच्या मनात असेल असं मला आत्ता वाटतंय. त्याची आई आणि माझी आई ह्या दोघी बहिणी म्हणण्यापेक्षा त्याची मैत्रिणी, दोघींचं हे माहेर हे मुंबईचं, त्यामुळे त्यांची दोस्ती होती. आणि राजारामपुरीत ते राहत होते आणि गावातल्या घरांचं भाडं हे न परवडणार होतं म्हणून ती राजारामपुरीत राहत असे. आणि त्या मात्र गावामध्ये राजारामपुरीतून म्हणजे जवळजवळ त्याचं 2-3 किलोमीटरवरती राहायचे. रोज चालत जाणं, चालत येणं असं शाळेच्या कार्यक्रम त्यांचं चालू झालं. आज जे काय घडला त्याचं पूर्ण श्रेय मला तर वाटतं की त्याच्या आईला आहे. कारण तिने बालपणापासून अत्यंत स्वतंत्रपणे, स्वाभिमानाने कष्ट करून, दुसऱ्यांना मदत करत, दुसऱ्यांकडून मदत घेत सुद्धा, एकमेकाला सहकार्य करत कसं जगावं कोणत्याही परिस्थितीत याचं बाळकडूच दिलं. आणि ते जयानी आयुष्यभर जपले. कॉलेजमध्ये असताना मधु कुलकर्णी नावाचा एक माझा मित्र होता.
तो मित्र अत्यंत दंगेखोर होता. त्याने एक विशिष्ट प्रकारचा तोंडाने आवाज काढायचं मला शिकवलं होतं. तो आवाज असा होता. तर अशा प्रकारचा आवाज काढून आम्ही सेकंड बेंचवर बसायचं. पहिल्या बेंचवर मुली असायच्या आणि तो आवाज आम्ही मध्येच पर्वतीकर सरांचा तास चालू असताना मी काढायचा आणि त्यामुळं ते पर्वतीकर सरांना आवाज कुठून आला हे कळायचं नाही. त्यांना वाटायचं की लास्ट बेंचवाले हा आवाज काढतात म्हणून ते सांगायचे लास्ट बेंचवाले गेट आउट. आणि मग ते मुलं खाली मान घालून जायची. पण त्यांच्यावर मी हा केलेला अन्याय मला आत्ता कळतो. त्यावेळी मात्र गंमत वाटत होती. त्यावेळी त्यांच्यावर आपण अन्याय करतो असं काहीच कल्पना नव्हती. त्यावेळी हा खेळ म्हणून खेळलो.